नमस्कार मित्रांनो, आषाढी एकादशी आली की लाखो वारकरी पायी चालत पंढरपूरच्या दिशेने निघतात. विठ्ठलाच्या दर्शनासाठी असंख्य भक्त दिवस रात्र प्रवास करतात, पण प्रत्येकालाच पंढरपूरला जाणं शक्य होत नाही. कोणी नोकरीमुळे जाऊ शकत नाही, कोणी आजारपणामुळे, तर कोणी आर्थिक किंवा कौटुंबिक कारणामुळे घरीच राहतो. अशा वेळी अनेकांच्या मनात एकच प्रश्न येतो, मला पंढरपूरला जाता आलं नाही, मग विठ्ठल माझ्यावर रुसेल का? याचं उत्तर आहे नाही. विठ्ठल हा फक्त मंदिरात बंदिस्त नाही, तो भक्ताच्या प्रेमात राहणारा देव आहे. त्याला तुमच्या पावलांपेक्षा तुमच्या मनातील श्रद्धा अधिक प्रिय आहे. संतांनीही वारंवार सांगितलं आहे की देवापर्यंत पोहोचण्यासाठी मन शुद्ध असणं महत्त्वाचं आहे. भक्ती ही अंतरावर अवलंबून नसते. पुंडलिकाच्या भक्तीमुळेच विठ्ठल विटेवर उभा राहिला. त्या कथेतून आपल्याला एक मोठा संदेश मिळतो. देवाला प्रेम, सेवा आणि समर्पण प्रिय आहे. जर तुम्हाला यंदा पंढरपूरला जाता येत नसेल तर निराश होऊ नका. या आषाढी एकादशीला घरातच एक छोटासा दिवा लावा, तुळशीला पाणी अर्पण करा, कुटुंबासोबत विठ्ठलाचं नामस्मरण करा, मनापासून श्री रामकृष्ण हरी या नामाचा जप करा. शक्य असेल तर एखाद्या गरजू व्यक्तीला अन्नदान किंवा मदत करा. लक्षात ठेवा, देवाला सोन्याचे दागिने नको असतात, तर प्रेमाने भरलेले मन हवं असतं. पंढरपूरला जाणं ही मोठी गोष्ट आहेच, पण त्याहून मोठी गोष्ट म्हणजे आपल्या जीवनात विठ्ठलाचे गुण आणणं. प्रेम, नम्रता, सेवा आणि दया. आज तुम्ही जिथे आहात तिथूनच विठ्ठलाला हाक मारा. तो तुमच्या मनातील प्रत्येक प्रार्थना ऐकतो आणि कदाचित त्याला शोधण्याआधीच तो तुमच्यासोबत उभा असतो. रामकृष्ण हरी. व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. रामकृष्ण हरी. पांडुरंग हरी.